लेडीज एंड जेंटलमैन, दिल थाम के बैठिए। मजा लगता है करिश्मा मारणार आहे. मला नाही का आम्ही आमचं रिलेशन फार बहीण भावाचं किंवा पर्टिक्युलर अशा काही कॉन्टॅक्ट्समध्ये राहिलं नाही. आम्ही भरपूर जास्त फ्रेंड चांगले होतो आणि नेहमीच राहणार त्याच्याबद्दल काही शक्यता नाही. सुखात आनंदात संसार करावा ही आमची अपेक्षा. काय दोन तीन दिवसाच्या फंक्शनबद्दल बोलायचं झालं तर मला काय डान्स बिन्स करता येत नाही. मी जे पण काय नाचलो ते एकाच तत्वावरती, इलाका तेरा धमाका मेरा या तत्वावरती. आता इथे लहानाची मोठी केली तिला आणि आता ती जाणार आता ना, तर थोडं जरा येत होते, जरा घरची केली होती ती आमची. म्हणजे आम्हाला सगळं म्हणजे सगळे व्यवहार वगैरे काय विचारायचं तिच्या ती आम्ही करायचो तिला. दोघांना मी लास्ट आता 2-4 दिवसांमध्ये जेवढं खुश बघितलं आहे तर आय थिंक तेवढं म्हणजे मी कधीच नाही बघितलं त्यांना. सो वी आर ऑल्सो व्हेरी मच हॅपी फॉर देम. दे आर लाईक यिन यांग, ते बॅलन्स करतात एकमेकांना. छान बॅलन्स होतात दोघं. 10 मिनिटात लग्न आहे. 10 वर्षापासून वेट केलेला आम्ही. आता तसं 10 मिनिटावर आलंय. बट दिसत नाही तुला मी दिसतोय का? तेजू इतकी सुंदर दिसते आज. म्हणजे मी तिला नेहमी दुसऱ्यांसाठी कपडे बनवताना दुसऱ्यांना म्हणजे तिच्यामुळे बाकीचे सुंदर दिसतात आणि आज ती स्वतः इतकी सुंदर दिसते.
श्रेयससाठी अगदी बरोबर आहे, योग्य आहे. ते दोघंही एकमेकांना सांभाळून घेतात, दोघंही एकमेकांना मदत पण करतात आणि दोघंही एकमेकांशी स्वभाव पण चांगला आहे दोघांचा, सांभाळून घेतात आम्हाला पण आणि दोघांना पण. एकदम मस्त दिसते, लवकर ये. म्हणजे मी सांगू नाही शकत, मगाशी जेव्हा तिची एंट्री झाली माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की म्हणजे आय एम जस्ट सो हॅपी. शाम को खिड़की से चोरी चोरी नंगे पाँव चाँद आएगा. तेव्हा मला खूप आनंद झाला की एक चांगली मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे आणि त्याचं आयुष्य एकदम छान होणार आहे. म्हणजे जे स्वप्न होतं ते आज पुरं होत आहे. राणी बोलतो, आमच्याकडे ती राणीसारखीच राहिली आणि आम्हाला आता असं वाटतं की ती श्रेयसच्या घरी पण राणी म्हणूनच राहावी. मी काय देणार, जास्त बायकोच्या पुढे नाही राहायचं. सगळं काही घडलेलं पहिलं सांगायची, मम्मी असं झालं, मम्मी तसं झालं. हा तिचा एक छंद होता म्हणजे, आणि आता मग तो मिस करणार मी. आणि बडबड चालू असायची तिची दिवस, म्हणजे आली की घरात मग दादा कुठे आहे, मग ते हे केलं मी, आज ते केलं, आज इकडे गेलेली, आज ही भेटली. कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया, हाँ, कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया. कभी धूप कभी बादलों की लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है. श्रेयस तर लाखात एक आहे, म्हणजे जसं हवं तसं तिला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. की तेजस्वीकडून हीच अपेक्षा आहे की त्याची साथ पूर्णपणे देणं. कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया, कभी धूप कभी बादलों की लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ. नाही दोघं आता, एक आमची तेजू आहे जी खूप अशी उत्साही आहे की तिची एनर्जी खूप अशी हाय आहे, आणि तसाच आपला श्रेयससुद्धा आहे की तो तिला व्यवस्थित सांभाळून घेतो, की तिच्या सगळ्या गोष्टी समजून घेतो. मग ते एकमेकांना खूप चांगले असे कॉम्प्लिमेंट करतात. तर आम्ही नणंद आणि भाऊजाई हे नातं आमचं कधीच असं नव्हतं. आम्ही एकमेकांशी मैत्रिणी किंवा बहिणी, आम्ही याला कॉर्नर करतो आणि आम्ही दोघी असे, आणि आम्ही असे परफेक्ट ते ड्युओ असतो ना, टीम अप, ते आम्हीच आमचं तसं रिलेशनशिप आहे. तेजू हॅज बीन एक्स्ट्रीमली सपोर्टिंग सिन्स द डे आय गॉट मॅरिड. कधी कधी हा पण माझ्यावर चिडतो, पण ती अशी नेहमी असं काम डाऊन करत असते. 9 वर्ष 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आत्ता व्हॉट्स नेक्स्ट हे खूप जास्त फॅसिनेटिंग असतं. सो नाव आय एम एक्साइटेड. सुन री सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खोया है मेरा, जाने कहाँ इसे भूल गया नहीं. तेजू हॉट एस फायर आणि श्रेयस काम आणि कूल, त्याच्यामुळे ते अपोजिट कॉम्बिनेशन खूप छान आहे, जे एकमेकांना सावरते आणि जे बॅलन्स हवा तो त्या दोघांमध्ये आहे. जान गया ये मुश्किल है कितनी. आज सकाळपासून त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत मी 10 ते 15 फेऱ्या मारल्या असतील. ती चप्पलसुद्धा मी तिकडून त्या कोपऱ्यावरून तिथपर्यंत उचलून घेऊन गेलो, कारण तिला चप्पल घालायची नव्हती. सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खोया है मेरा. डे टू डे लाईफमध्ये जर तेजूला कोण जास्त समजू शकत आहे आत्ताच्या काळामध्ये तर तो श्रेयस आहे. ती पण काही सांगेल.
आय थिंक प्यार किया तो जान गया ये मुश्किल है कितनी, मेरी सांसों में तेरा प्यार बसा, आंखों में तुम्ही सजनी। सुन री सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खोया है मेरा। I think it's the beginning of the next journey. नेक्स्ट चॅप्टर. आय मीन इट्स हे काय असं म्हणजे खूप वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स असेल, बट अजून बरेच यायचे आहेत लाईफमध्ये आणि ही इज हॅपी. से यू आर हॅपी. हॅपी हॅपी व्हेरी हॅपी. खरंच खरंच खूप हॅपी आहे. तेजूबद्दल सांगायचं झालं तर श्रेयस मस्त श्रेयस क्लास आहे, अगदीच मुद्देसूद बोलतो. मुद्देसूद आहे, श्रेयस मस्त आहे. तेजूबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर शार्दूल तू सांग. तू बोल ना, मगाशी सांगत होती. मला पण आठवत नाही तेजूबद्दल असं काही. चांगली आहे. हां ठीक आहे. ओके. श्रेयस श्रेयस मस्त. श्रेयस खूप सही आहे. श्रेयस आपला म्हणजे आवडतो भाई तो. आवडतो, आम्हाला खूप आवडतो.